दिलेल्या होत्या परंतु त्या कुठंच सापडत नाही. एअर इंडियाच्या प्रकरणामध्ये सुद्धा श्वेता सिंगचंच नाव येते आणि अजितदादांच्या प्रकरणामध्ये सुद्धा ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा श्वेता सिंगचंच नाव येते. आणि फक्त श्वेता सिंग लेवलचेच लोक याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत असं नाही, वरिष्ठ लोकसुद्धा इन्वॉल्ड आहेत. अहो, या VK सिंगली VSRच्या मालकाली वरिष्ठ अधिकारी DGCA यांची घरंसुद्धा बांधून दिलेली आहेत. आता त्यांचा पगार किती त्या अधिकाऱ्यांचा आणि त्यांची घरं काय किमतीची याचा थोडासा अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी करा. आता श्वेता सिंगला तिथं ठेवण्यासाठी 10 वर्ष तर ते अशा पदावर होते ज्याच्यावर कुठेही त्यांचे क्वालिफिकेशन बसत नाही, पण 5 वर्ष अजून वाढून देण्यासाठी DGCAने खास GR हा श्वेता सिंगसाठी तिथं काढला. याच्यावरनं समजून घ्या श्वेता सिंगची पोच ही कुठल्या लेवलपर्यंत आहे. आणि ही एन्क्वायरी चालली आहे, त्या एन्क्वायरीच्या अधिकारीची नावंसुद्धा अजितदादांच्या या प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये दिली नाही. मग कुठं ना कुठंतरी काहीतरी काळं बेरं आहे, काहीतरी मूर्त आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. श्वेता सिंग जे आहेत त्यांचे जे काही घरचे संबंध जे आहेत, मैत्रीचे जे संबंध आहेत, काही राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या मुलींसोबत आहेत असे कळतं. येऊ द्या, ज्याचं नाव बाहेर यायचं त्यांचं येऊ द्या. आम्ही कुठंच काय नाही, कोणाचा मित्र, कोणाची मैत्रीण, कोणाचं काय रिलेशन, कोणाचे नातेसंबंध, कोणाची सून, कोणाचं काय असलं तरी आमचा नेता गेला आहे. त्यामुळे ज्याच्याकडे जी काय माहिती आहे ती बाहेर येऊ द्या.